नमस्कार, मी सुमित. तुम्ही बघताय एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांच्यावरून अंजली दमानिया आक्रमक झाल्या. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या कंपनीसाठी ही जमीन खरेदी झाली आहे असा आरोप त्यांनी केलाय. 1800 कोटी किमतीची सरकारी जमीन लपवली, तसंच अजित पवारांना याबाबत माहिती नव्हतं असा जो दावा केला जातोय तो मान्य नाही असंही त्या म्हणाल्या. याबाबत अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. नाशिकच्या निफाडमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश मिळालं असून नागरिकांना दिलासा मिळालाय. या भागात आणखी बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर तब्बल 308 तक्रारींची नोंद झाली आहे. याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यवस्थापकांना कठोर सूचना दिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक, पर्यवेक्षक यांना निलंबित करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. 5 नोव्हेंबर पासून चर्चेत असलेल्या पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात चौकशी सुरू असून काही कारवाया सर्वांसमोर न आल्यानं सामान्य लोकांमध्ये नाराजी पसरली जात आहे. शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर कारवाई झाल्याचं सांगितलं जात असतानाच दिग्विजय पाटील यांची 2 तारखेला चौकशी झाल्याची माहिती समोर येते. असा आरोप असलेल्या व्यक्तींना बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली गेली यावर अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगानं सुरू झाली आहे. त्यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची प्रारूप मतदार यादी निवडणूक विभागानं प्रसिद्ध केली आहे. त्यात 2,40,549 पदवीधर मतदारांनी नोंदणी केली आहे. सर्वात जास्त 62,318 मतदार हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहेत, तर अंतिम मतदार यादी 12 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर मराठवाडा पदवीधर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. हलाल ही संकल्पना एका विशिष्ट धर्माशी संबंधित असून मुख्यत्वे मांसाहारी खाद्यपदार्थांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे हलाल सर्टिफिकेशन आणि त्यासंबंधित तांत्रिक आणि प्रशासकीय अनियमितता दूर करून ते सर्टिफिकेशन केवळ सरकारी प्रणालीद्वारेच व्हावे, तसंच या नियमावलीत आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. हिंगोलीला सेनगावमध्ये शेतकऱ्यांना सध्या मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. कापूस वेचणीसाठी 10 ते 12 रुपये किलो मजुरी देत असूनही शेतकऱ्यांना मजूरच मिळेनासे झालेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढलाय. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना पाहायला मिळतात. मात्र तापमानात घसरण झाल्यामुळे नागरिकांना कडाक्याची थंडी जाणवते. शिरूरच्या रांजणगावमधील कंपनी परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश मिळालंय. बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तसंच तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं लोकांमध्ये भीती पसरली आहे. आज DGCA इंडिगो व्यवस्थापन यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. उड्डाणांमध्ये सातत्याने होत असलेल्या अडथळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इंडिगो व्यवस्थापन पुढील कोणती ठोस रणनीती तयार करणार आहे याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. तसंच इंडिगोच्या उड्डाणांमध्ये सुरू असलेल्या या अडथळ्यांमुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून DGCA कडून या प्रकरणात कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त होते. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.